नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, न्यूज डंकाचं यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर प्रथम ते सबस्क्राईब करा, ज्यामुळे वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येऊ शकतील. जंतर मंतर या ठिकाणी जेव्हा आंदोलन सुरू झालं कॉकरोच जनता पार्टीचं, त्यावेळेला जो प्रश्न होता तो म्हणजे नीट पेपर फुटीचा, आणि तो प्रश्न गंभीर होता. त्याविषयी चर्चा सुरू होती की या संदर्भामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. पालकांचं त्या ठिकाणी अशा विद्यार्थ्यांचं ज्यांनी आत्महत्या केल्या, त्यामुळे पालक निश्चितपणे अस्वस्थ आहेत. एकूणच शिक्षण क्षेत्राचं नुकसान झालं आहे, विद्यार्थ्यांचंही मोठं नुकसान झालं आहे, शिक्षण क्षेत्रात अनेक दोष आहेत. हे सगळं त्यावेळेला बोललं गेलं आणि त्यातून या आंदोलनाला पाठिंबा दिला गेला. अनेक लोक त्या ठिकाणी आले ज्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला शिक्षण क्षेत्रातील दोष सुधारण्यासाठी, आणि त्यातून हे आंदोलन उभं राहिलं. आणि त्याच्यात मग स्वाभाविकच पहिली जी मागणी होती, ज्याविषयी आपण वारंवार बोलत असतो, ती म्हणजे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा. तो राजीनामासुद्धा सरकारने घेतला आणि त्यानंतर आंदोलन संपलं. पण आता आपण पाहतोय की देशभरात अनेक ठिकाणी अशा पद्धतीने पेपरफुटीच्या घटना घडतात. पण त्या संदर्भामध्ये असंच कोणी आंदोलन करताना हे पाहायला मिळत नाही, किंवा जे सगळे दिल्लीमध्ये जंतर मंतर इथे आले होते वेगवेगळ्या पक्षांचे नेते, ते मात्र या पेपरफुटीच्या संदर्भात तिकडे जाऊन तशाच पद्धतीने संघर्ष करताना, तशा पद्धतीने मागण्या करताना आपल्याला दिसत नाहीत. हे जेव्हा जंतर मंतरला आंदोलन सुरू होतं त्यावेळेला पंजाबचा प्रश्न काही लोकांनी उपस्थित केला होता. पंजाबमध्ये सुद्धा असंच पेपरफुटीचं प्रकरण घडले किंवा काहीतरी घोळ झालेला आहे, तर त्याविषयी काय करणार? कॉकरोच जनता पार्टी तिथे आंदोलन करणार का? तर ते प्रश्न वारंवार कॉकरोच जनता पार्टीचे नेते अभिजित दिपके असतील किंवा इतर त्यांचे प्रवक्ते असतील, हे टाळत राहिले. त्याविषयी स्पष्टपणे कोणती भूमिका घेतली नाही. हो, आम्ही जाऊ त्या ठिकाणी, आम्ही आंदोलन करू, पुढचा विचार करू, अशा पद्धतीने ते बोललं जात होतं. कारण त्यांचं सगळ्यांचं लक्ष हे जंतर मंतरच्या आंदोलनावर होतं. तिकडे काय होते, प्रधानांचा राजीनामा होतोय की नाही. आणि प्रधानांचा राजीनामा झाल्यानंतर आंदोलन संपलं. सगळे कॉकरोच जनता पार्टीचे सगळे प्रवक्ते, नेते, दिपकेपासून सगळे हे आपापल्या घरी गेले. ते आता आपापल्या घरी जे आहेत ते विश्रांती घेत आहेत. पण आता एक प्रकरण जे घडलेलं आहे, ज्याचं गेल्या महिन्यापासून म्हणजे जुलैच्या 25 तारखेपासून तिकडे आंदोलन सुरू आहे, ते म्हणजे झारखंडमध्ये. झारखंडमध्ये सरकार कोणाचं आहे? तर झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेस, एक महागठबंधन जे आहे त्यांचं सरकार त्या ठिकाणी. आणि त्या ठिकाणी सुद्धा पेपरफुटी झालेली आहे. जसं महाराष्ट्रामध्ये MPSC आहे तशाच पद्धतीने तिकडे JPSC आहे. त्या ठिकाणचाही पेपर फुटलेला आहे. तिकडच्या स्टाफ सिलेक्शनच्या परीक्षेचा पेपर फुटलेला आहे आणि त्यावरनं मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू आहे. जे त्या परीक्षांना बसले होते ते सुद्धा आंदोलनात उतरलेत. भाजपचे सुद्धा, अर्थात स्वाभाविकच आहे, सरकार जे ते काँग्रेस आणि झारखंड मुक्ती मोर्चाच आहे, त्यामुळे विरोधात म्हणून भाजपने तिथे आंदोलन केले. पण त्याकडे कुणाचं लक्ष आहे का? त्याची कुठेही चर्चा मीडियामध्ये फारशी होताना दिसत नाही. म्हणजे नीट पेपरफुटीचा मुद्दा जो आहे तो गंभीर आहे. त्या संदर्भात सरकारने गंभीर भूमिका घेतली. तुम्ही राजीनामा मागितला तर प्रधानांचा राजीनामा घेतला गेला. त्याचबरोबर बाकीच्या ज्या काही व्यवस्था करायच्या होत्या त्यासुद्धा केल्या. परीक्षासुद्धा पुन्हा घेतली, ती व्यवस्थित पार पडली. त्याच्यात कोणती पेपरफुटी झाली नाही. त्याचा निकालही आला. त्याच्यातही जवळपास 11 लाख मुलं जी आहेत ती उत्तीर्ण झालेली आहेत 20 लाखांपैकी. हे सगळं होत राहिलं की नाही? सरकारने NTA मधले अनेक लोक जे आहेत त्यांना हटवलं, त्यांची हकालपट्टी केली. म्हणजे नॅशनल टेस्टिंग एजन्सी आहे त्याच्यामधली नवीन एक त्या ठिकाणी आयोग किंवा अशा पद्धतीची एक समिती तयार केलेली आहे नंदन निलेकणी यांच्या नेतृत्वाखाली, की जी या सगळ्या पेपरांचं जे काही प्रक्रिया असते पेपर सेट करण्याची वगैरे, याच्यामध्ये लक्ष घालतील. अनेक चांगले तज्ज्ञ त्याच्यामध्ये आहेत. म्हणजे सरकारने निर्णय घेतले, सरकारने भूमिका घेतली. पण आता झारखंडच्या बाबतीत बघायचं झालं तर कोणाचं लक्ष आहे का? कॉकरोच जनता पार्टीचा एक तरी नेता प्रवक्ता तिकडे गेलेला आहे का की तिकडे आपण आता आंदोलन करू, आपण काहीतरी त्या ठिकाणी कारवाई करू? असं कोणी गेलेलं नाही. तर अभिजित दिपके किंवा
त्याच्यासोबतचे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते हे मात्र त्या ठिकाणी आंदोलनाला गेलेले नाहीत. मग झारखंडमध्ये जर पेपरफुटी झालेली आहे, तिकडेही विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत, विद्यार्थ्यांचं नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे, तर कॉक्रोच जनता पार्टीच्या लोकांनी त्या ठिकाणी जायला पाहिजे होतं. पण त्यातला कोणी गेलेलं नाही किंवा त्याची इथेही चर्चा नाही आहे. ते ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणाहून कोणती पत्रकार परिषद घेतली आहे, कोणतं तरी त्याबद्दलचं विधान केलं आहे असंही दिसत नाही. म्हणजे मग याचा अर्थ असा काढता येऊ शकतो की जिथे भाजपाचं सरकार असेल तिथे काहीतरी पेपरफुटी घडली, पेपर लीक झाले किंवा शिक्षण क्षेत्रात काहीतरी घोटाळा झाला, तर त्याविरुद्ध झुरळं जी आहेत ती भराभर बाहेर येणार आणि आंदोलन करणार. पण जिकडे काँग्रेसची सरकार आहेत किंवा भाजप विरोधी पक्षांची सरकार आहेत त्या ठिकाणी मात्र आंदोलन करायचं नाही. तिकडे विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या काय किंवा तिकडे विद्यार्थ्यांचं नुकसान झालं काय, पालक अस्वस्थ असले काय, याच्याशी काय आपलं देणं घेणं नाही, असा त्याचा अर्थ काढता येऊ शकतो. म्हणजे आता जर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागितला तर झारखंडमध्ये सुद्धा जे कोणी शिक्षण मंत्री असतील त्यांचा राजीनामा मागितला पाहिजे. तरच तुमचा खरा उद्देश हा शिक्षण क्षेत्रामधले घोटाळे दूर करणं किंवा त्यावर तोडगा काढणं, त्याविरुद्ध आवाज उठवणं असा उद्देश असू शकतो. पण तसं काही दिसत नाही. झारखंडमध्ये एवढे दिवस आंदोलन सुरू आहे, सगळेच प्रवक्ते, सगळेच जे आहेत नेते, प्रामुख्याने भाजपचे असतील, विरोधी पक्षातले असतील तिकडच्या किंवा विद्यार्थी असतील, हे सगळे आंदोलन करत आहेत. पण त्याकडे कोणी ढुंकूनही बघत नाही. आणि त्यामुळे या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो की मग आता ही कॉक्रोच जनता पार्टी आहे कुठे? ती काय या ठिकाणी आंदोलनामध्ये उतरत नाही आहे? त्यांनी आता उतरायला पाहिजे. आपण इथे पाहिलं की दिल्लीमध्ये जंतर मंतर इथे हे सगळं आंदोलन सुरू असताना जवळपास सगळ्याच राज्यांमधले पत्रकार, मीडिया हा मोठ्या प्रमाणावर तिकडे गोळा झाला होता. यूट्यूबर मोठ्या प्रमाणावर होते आणि प्रामुख्याने ते सगळे सरकारविरोधी जे काही भूमिका आहे ते मांडत होते किंवा विचारत होते. ते कुठे आहेत आता? महाराष्ट्रामधले तर अनेक मराठी मीडियातले लोक जे आहेत ते दिल्लीमध्ये ठाण मांडून होते इतके दिवस. त्यातलं कोणी झारखंडला गेलेलं नाही. झारखंडला जाऊन तिथे नेमका काय प्रश्न झालेला आहे, विद्यार्थ्यांचं कसं नुकसान झालेलं आहे, याचा कोणी विचार करत नाही. म्हणजे या ठिकाणी दुटप्पी भूमिका दिसून येते की दिल्लीत एखादं काहीतरी आंदोलन घ्यायचं सरकारविरुद्ध, कारण सरकार भाजपचं आहे आणि स्वाभाविकच दिपके मागण्या ज्या आहेत त्यासुद्धा होत्या प्रधानांचा राजीनामा, त्यानंतर मोदींचा राजीनामा किंवा अमित शहांचा राजीनामा. जर हेच उत्तर असेल की एखादा प्रश्न सोडवण्यासाठी कोणातरी राजीनामा घेणं, तर मग झारखंडमधल्या मंत्र्यांचा का राजीनामा घेऊ नये, तिकडच्या मुख्यमंत्र्यांचा का राजीनामा घेऊ नये? आणि त्याविषयी हे जे कॉक्रोच जनता पार्टीचे नेते आहेत ते का बोलत नाही आहेत? कधी बोलणार? जे नेते सगळे तिकडे जाऊन भेटले अभिजित दिपकेंना किंवा कॉक्रोच जनता पार्टीच्या सगळ्या नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना, त्या झारखंडमध्ये का जात नाही आहेत? राहुल गांधींच्या मागण्यासुद्धा त्याच होत्या, प्रधानांचा राजीनामा किंवा मोदींनी माफी मागावी. मग आता राहुल गांधींनी तिकडेही जाऊन सांगावं की झारखंडच्या मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी, झारखंडच्या शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा. पण ते करणार नाहीत कारण त्यांचंच सरकार आहे. मग ही दुटप्पी भूमिका वाटते की आम्हाला ठराविक ठिकाणी पेपर फुटले तर आम्ही मात्र गोळा होणार, आंदोलन करणार, आणि जिथे आम्हाला अनुकूल नाही त्या ठिकाणी जर पेपर फुटले तर मात्र आम्ही जाणार नाही. ते बाकी त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी बघून घ्यावं, त्यांना काय संघर्ष करायचा आहे तो. पण राजकीय पक्षांची भूमिका ठीक आहे, पण कॉक्रोच जनता पार्टी हा तर विद्यार्थ्यांचा प्रश्न घेऊन उभा राहिलेला सगळा हा गोतावळा आहे, मोहीम आहे. त्यांनी तर प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक राज्यात जाऊन हे आंदोलन केलं पाहिजे जिथे इथे पेपर फुटेल, शिक्षण क्षेत्रात घोटाळा असेल. पण तसं काय करताना दिसत नाहीत. त्यावरनं त्यांच्या भूमिकेमध्ये कशा पद्धतीने दुटप्पीपणा आहे, ढुंगीपणा आहे हा समोर येतो. एका बाजूला जबाबदारी घेतली पाहिजे, अकाउंटेबिलिटी पाहिजे, अशा शब्दांचा वापर हेच कॉक्रोच जनता पार्टीवाले करतात. मग आता त्यांची जबाबदारी आहे की त्यांनी झारखंडमध्ये जाऊन आंदोलन करावं. त्या झुरळांनी आता उठलं पाहिजे आणि झारखंडला ताबडतोब निघायला पाहिजे. तिकडे सुद्धा आंदोलन करा, तिकडे राजीनामे मागा, तिकडे ठाण मांडून बसा, उपोषण करा. पण ते होईल की नाही माहीत नाही, कदाचित होणारच नाही ते. तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.